हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजी रॅपिड फायरमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रॅपिड फायरसाठी आपला टॉपिक आहे सेल सायकल सेल डिव्हिजन. चालेल. मला पहिला क्वेश्चन तुला विचारायचा आहे, मायटॉसिसला दुसरं नाव काय आहे? इक्वेशनल डिव्हिजन. आणि का म्हटलं जातं? कारण पॅरेंट सेल आणि डॉटर सेलमध्ये क्रोमोझोम नंबर सेम राहतो. अगदी बरोबर. यानंतर मला सांगायचं आहे की ह्युमन सेलचा डिव्हिजन टाईम किती आहे? 24 आवर. अगदी बरोबर. ईस्ट सेलचा डिव्हिजन टाईम किती? 90 मिनिट. बरं. मायटॉसिसमध्ये 2 फेज आहेत, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरी. मला सांगायचं कॅरिओकायनेसिस मधल्या 4 फेज: प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. अगदी बरोबर. मला सांगायचं आहे सायटोकायनेसिस ॲनिमल सेलमध्ये कसं होतं? सायटोकायनेसिस फरो डेव्हलप होतो. अगदी बरोबर आहे. बाय डेव्हलपिंग फरो ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर. आणि प्लांट सेलमध्ये सायटोकायनेसिस कसं होतं? सेल प्लेट. बाय सेल प्लेट फॉर्मेशन. अगदी बरोबर आहे. मला सांगायचं आहे डीएनए रिप्लिकेशन कोणत्या फेजमध्ये होतं? यस फेज. हे पण आन्सर बरोबर आहे. हिस्टोन प्रोटीन कोणत्या फेजमध्ये तयार होतं? यस फेज. अगदी बरोबर. टिब्युलिन प्रोटीन कोणत्या फेजमध्ये तयार होतं? G2 फेज. हे पण आन्सर अगदी बरोबर आहे. मला सांगायचं आहे की स्पिंडल फायबर येऊन कायनेटोकोरला कोणत्या फेजमध्ये अटॅच होतं? मेटाफेज. बरोबर. 2 डॉटर न्यूक्लियाई कोणत्या फेजमध्ये तयार होतात? यस फेज. चुकीचं आन्सर आहे. टेलोफेज. अगदी बरोबर आहे. टिलोफेज ही कुणाच्या अपोजिट फेज आहे? प्रोफेज. अगदी बरोबर आहे. कंडन्सेशन ऑफ क्रोमोझोम मटेरियल टू फॉर्म कम्पॅक्ट क्रोमोझोम कुणाचं फीचर आहे? प्रोफेज. अगदी बरोबर. हे पण आन्सर आहे. मेटाफेज प्लेट फॉर्मेशन. मेटाफेज. अगदी बरोबर आहे, आठवायला हवं. नेक्स्ट, डीएनए कंटेंट डबल कुठं होतं? यस फेज. डीएनए कंटेंट हाफ कुठं होतं? एनाफेज. अगदी बरोबर आन्सर आहेत. तर आजच्या रॅपिड फायरमध्ये खूप छान उत्तर तुम्ही दिलेली आहेत. यस. अजून मी 2 क्वेश्चन विचारतो. मॉर्फॉलॉजिकल स्टडी क्रोमोझोमचा कोणत्या फेजमध्ये केला जाईल? मेटाफेज. अगदी. क्रोमोझोम इझिली विजिबल कुठं? मेटाफेज. सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आणि कंटिन्युअस ग्रो कुठं करेल? ऑल सेल डिव्हिजनमध्ये. ऑल फेजेसमध्ये. बरोबर. मोस्टली G1मध्ये हे स्टेटमेंट आहे. अगदी बरोबर. त्यानंतर मला सांगायचं आहे की सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग कोणत्या फेजमध्ये होईल? ॲनाफेज. अगदी बरोबर. हे पण आन्सर आहे. मला सांगायचं आहे की न्यूक्लिअर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे डिसअपियर कुठं होतात? प्रोफेज. आणि ते रिफॉर्म किंवा रिअपियर कुठं होतात? टेलोफेज. अगदी बरोबर. अतिशय छान अभ्यास आहे दोन्ही विद्यार्थ्यांचा. आजच्या रॅपिड फायरला थांबू. थँक्यू.